नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। शहरात पार पडली राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धा। देशभरातून 877 विद्यार्थ्यांचा सहभाग। स्पर्धेच्या युगात ॲबॅकस शिक्षण ही काळाची गरज। दिनकरराव टेमकर। शहरात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर ॲबॅकस अँड वेथिक मॅथ अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील ॲबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेला देशभरातून 877 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला। नगर कल्याण रोड सुखकर्ता लॉनमध्ये ही स्पर्धा पार पडली। सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले। या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळभाऊ रक्ताटे, माजी कृषी अधिकारी बलभीम शेळके, रयतचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडोळे, विभागीय वन अधिकारी सचिन कंद, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ, संतोष यादव, CA लाभेश रणसिंग, महादेव भद्रे, डॉक्टर अमय कांबळे, संदीप ठोंबरे, ॲडव्होकेट महेश वारे, संतोष मगर, अशोक चौधरी, श्रीलता आडेप, बनपिंपरीचे सरपंच गौतम पठारे, नामदेव पाटील वाळके, मुख्याध्यापिका ज्योती सुपारे, मुख्याध्यापक रामेश्वर पवार, उज्ज्वला शेळके, अनबुले सर, घोडके सर आदींसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले। तर प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी ॲबॅकस आणि वैदिक गणितांची माहिती दिली। आभार संस्थेचे संचालक रवींद्र रक्ताटे यांनी मानले। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। विद्यार्थ्यांना मिळतात त्यामध्ये ज्या भौतिक मूलभूत क्रिया आहेत त्यामध्ये बेरीज बऱ्यापैकी येते, वजापैकी त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांना येते, गुणाकार आणखी कमी विद्यार्थ्यांना येतो आणि भागाकारामध्ये विद्यार्थी मागे पडतात। नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असेल त्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती असते आणि याचं कारण आहे का गणितामध्ये मुलं घाबरतात गणिताला आणि त्यामुळे भीती निर्माण होती विद्यार्थ्यांमध्ये आणि मग विद्यार्थी गणिताकडे दूर पळतात। तर तसं होऊ नये म्हणून ॲबॅकस हे फार उपयुक्त आहे। मी बऱ्याच ॲबॅकसच्या कार्यक्रमाला गेलो, विद्यार्थ्यांची स्पर्धाही पाहिली, तर विद्यार्थी कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट वेगाने खूप वेगात गणितं सोडतात। म्हणजे आश्चर्य वाटतं आपल्याला, एवढ्या वेगात जर गणितं सोडले तर मला वाटतं कॉम्प्युटरला मागे पडतील। त्याचा सर्वात जास्त फायदा काय होतो का विद्यार्थ्याला 8वी पर्यंत तरी गणितामध्ये अडचण येणार नाही आणि आपल्याला माहिती आहे का सगळीकडे गणित असतं, असं एकही फील्ड नाही का ज्यामध्ये गणित नाही। गणितामध्ये म्हणून आवड निर्माण होणं गरजेचं आहे। मी एक उदाहरण सांगत असतो, इथेही सांगतो का गणिताच्या संकल्पना गणित हा काय पाठांतराचा विषय नाही, तो समजून घेतला पाहिजे। त्यासाठी एक उदाहरण सांगेल। एक तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्याला माहिती आहे का उंची कशाला म्हणतात, लांबी कशाला म्हणतात। एक उदाहरण आहे, एका ठिकाणी एक लोखंडाचा पाईप होता आणि तो पाईप 3-4 जणांनी धरला होता आणि एक माणूस त्यावरती टेप घेऊन चढत होता। शेजारून गणिताचे एक शिक्षक चालले होते, त्यांना गणिताचं चांगलं ज्ञान होतं। त्यांनी विचारलं त्या वर जाणाऱ्या मुलाला, तू काय करतो? ते म्हणलं, मी या लोखंडी पाईपाची उंची मोजत आहे। अरे म्हणले, एवढा त्रास करून घेण्यापेक्षा वरून पडशील वगैरे त्याला आडवा करा आणि त्याची मोजा, त्या आडवा करून मोजा। ते म्हणले, आम्हाला एवढं कळत नाही का, आम्हाला त्या पाईपाची उंची मोजायची आहे, लांबी नाही मोजायची। म्हणजे अशा जर संकल्पना क्लिअर नाही झाल्या तर गणितामध्ये सुद्धा गमती होत असतात। भविष्यामध्ये असंच तुम्ही गणितामध्ये प्रगती करा। आज देशामध्ये जर पाहिलं तर बाहेरच्या देशामध्ये भारतातले विद्यार्थी गणितामध्ये खूप चांगले आहेत, पुढे गेलेले असतात आणि अमेरिकेने तर एकदा सांगितलं, बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे बोललं जातं, जर आपल्याकडे गणिताची सुधारणा झाली नाही तर भारतीय विद्यार्थी सगळ्या नोकऱ्या, अमेरिकेतल्या सगळ्या नोकऱ्या भारतीय विद्यार्थी घेऊन जातील। एवढे आपले ब्रिलियंट विद्यार्थी गणितामध्ये असतात आणि त्याचं कारण आहे का त्यांचा पाया
हा गणितामध्ये पक्का होणं गरजेचं आहे. मी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. ग्लोबल विजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी पुणेद्वारे आज आपण अहमदनगर शहरातील सुखकर्ता लॉन येथे नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे 877 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी पुणे दर 6 महिन्याला नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचे आयोजन करत असते. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मुलांची गणितामधील गती वाढवणे हा आहे. तसेच नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमुळे मुलांचे गणितातील स्पीड तर वाढतेच, परंतु विद्यार्थ्यांची स्पर्धेविषयी जी भीती आहे ती पण नाहीशी होते. साधारणतः विद्यार्थी 30 ते 40 गणित 5 मिनिटांमध्ये सोडवू शकतात, परंतु कॉम्पिटिशनमध्ये सहभाग नोंदवलेले आपले विद्यार्थी 150 ते 200 गणित सुद्धा 5 मिनिटांमध्ये सोडवत आहेत. आज आपल्या इथे प्रणित रामेश्वर देसाई या विद्यार्थ्याने फक्त 5 मिनिटांमध्ये 297 गुणाकार सोडवून नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. अबॅकसमुळे मुलांच्या शालेय जीवनातील मंथन, स्कॉलरशिप, नवोदय, NMMS सारख्या स्पर्धा परीक्षा तसेच महाविद्यालयीन जीवनातील IIT, JEE, नीट, MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेची बचत होते, तसेच अचूकता देखील वाढते. अबॅकस शिकणारे आपले विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांपेक्षा जलद गतीने उत्तरे देत असल्यामुळे अबॅकस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीचा महत्वाचा उद्देश म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, तसेच गरजू व होतकरू अशा प्रशिक्षित महिलांना अतिशय अल्प दरामध्ये अबॅकसचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे हा आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर अकॅडमीच्या देशभरात आणि देशाबाहेर मिळून 547 शाखा असून या शाखांमध्ये सुमारे 9,000 विद्यार्थी अबॅकस आणि वैदिक गणिताचे प्रशिक्षण घेत आहेत. आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे अकॅडमीतील सर्व संचालक मंडळ तसेच अकॅडमीतील सर्व टीचर स्टाफ यांचे खूप मोलाचे असे योगदान आहे. आज येथे यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक असे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा